जिल्हाध्यक्ष आज मी चंदगडमध्ये आहोत आणि या चंदगड दौऱ्याच्या वेळी मला वाटतं सकाळपासून आमचा कागल, गडिंग्लज आणि चंदगड नंतर आजरा, राधानगरी, भुदरगड या तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालय असू दे, पंचायत समिती कार्यालय असू दे किंवा ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायत कार्यालय असू दे, या ठिकाणी ज्या जनाधिकार सेनेच्या माध्यमातून शासकीय समिती आतापर्यंत ज्या स्थापन नाही झालेल्या आहेत, काही ठराविक समिती स्थापन झालेत आणि काही स्थापन नाही झालेल्या आहेत, त्याच्यामुळे नागरिकांना जो नाहक त्रास सहन करावा लागतो तो यापुढे सहन करायला लागणार नाही याची मी ग्वाही देतो। कारण आज प्रत्येक तालुका लेवलला तालुका स्तरावरती तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून ज्या काही समित्या स्थापन करायच्या आहेत, 19 समित्या आहेत, त्या 19 समित्या स्थापन करण्याचं निवेदन आम्ही या सर्व तहसीलदार कार्यालय, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत लेवलला ग्रामसेवक, सरपंच यांना सर्वांना देत आहोत। आणि ही जनजागृती मोहीम आहे आणि जनजागृती मोहीमच्या माध्यमातून जनतेला या ठिकाणी शहाणं करणं आणि त्यांचा अधिकार त्यांना मिळवून देणं हा जनाधिकार आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याच्या प्रणित महाराष्ट्र जनाधिकारी सेना आज कार्यान्वित झालेली आहे आणि ती प्रत्येक कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पोहोचणार आहे। त्या गाव स्तरावरती जनाधिकारी समिती आपण स्थापन करणार आहोत, जेणेकरून गावातले प्रश्न त्या समितीकडे येतील आणि त्या समितीकडून न सोडवण्यात जाणारे प्रश्न आमच्या सेनेकडे येतील आणि सेना ते प्रश्न सोडवून देतील अशी या ठिकाणी या दौऱ्याच्या निमित्तानं ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।